विषय आहे. हा बेडग रस्ता ती बोलवड रस्ता मिरज मार्ग बी जातो, काय टाकळीला बी जातो. हा रस्ता रुंदी होईना आणि आज ही गावाली शेतकरी आहेत, शेतकऱ्यांना बी त्रास आहे. इथे दाबून मारतात म्हणजे कडलाच मारतात. म्हणजे काय झालं आणि गाडीचं पूर्ण सगळी झाले. ऍक्सिडेंट झालेला आहे इथं एक. आणि हा रोड आहे जो छोटा आहे रोड, यामुळे खूप त्रास होतो गाववाल्यांना. असं किती जीव जायतील अजून. रस्ता रुंदी झाला पाहिजे. आणि थोडक्या दिवसात पाठीमागच्या दिवसात 4-5 मेले कुठली बोलवाडची त्याच रोडला मेल्यात. त्या रोडला जर मेल्यात. अशी किती घटना घडल्यात आहेत. तर लक्ष देऊन इकडे एवढं काम करावं. शेतकरीचं जीव वाचावं. सर्वसामान्य माणूस जातात, नोकरदार जातात, सरकारी नोकर जातात. हे रस्ता झाला पाहिजे. दुसरं काही आम्हाला अपेक्षा नाही आहे की कुणाचं जीव जाऊ नये, कुणाचे मुलं बाळाचे, कुणाचे 9 महिने पोटात ठेवून आई जन्म दिलेले असतात, 32 झाडं पाजून एवढं मोठं केलेले असतात, टाळू भरून खायला घालून. आणि लोक मरा लागल्यात, इकडे लक्ष द्यायला पाहिजे. हे रस्ता रुंदी झाला पाहिजे तर माणसाला सोयीस्कर होतं येणं जाणं. बैलगाडी जर आली शेतकऱ्यांना कसं न्यायचं आणि ओव्हरटेक कुठनं कोण करणार. धडक मारून गेलं, 2 व्हीलरला धडक मारले, खाली उतरायला येत नाही, साईड पट्टी बी नाही. हे बघा की बुकना झालं. हे काय परिस्थिती झाली असतील बघा ती. ते पण ॲम्ब्युलन्सचं झालंय, कारची काय अवस्था होणार आहे? मग विचार करा की जरा. आज हे शेतकरी वर्गाचा रोड बी आहे, हा रोड शेतकऱ्यांना बी धोका आहे आणि हे झाला पाहिजे. आणि सिग्नल पण लावलं नाही तिथं. इथे या सिग्नल बी साईडला नाही, कॉर्नर बी आहे. येणार जाणार 2 व्हीलर कसं. हे ऍक्सिडेंट जर असं व्हायला लागले, 2 व्हीलर वाल्याला खाली उतरलं तर गाडी स्लिप होऊन पडतोय माणूस. तुम्ही प्रत्यक्षात डोळ्यात बघा. तुम्ही किती लोकांचा ऍक्सिडेंट असं व्हायचं, किती लोकांची जीव धोक्यात घालायचा आहे. विचार करा की जरा. किती लोक बोला की जरा नागरिक लोक बोलायला का चालू जायचं तर पाठीमागे बंद करू का? त्यावेळी असं जर व्हायला लागलं तर माणसं जिवंत राहणार नाहीत या रस्त्याला. बेडक बोलवाड रोड आहे हा. बेडग रोड आडवा रस्ता बेडक. बोलवाड रोड आहे. ओके. बोलवाड ते बेडग रोड आहे. हा रस्ता मिरजेला जातोय, तासगाव जातोय, कर्नाटक मध्ये जातोय, सगळीकडे रस्ता आहे. हे मेन रोड आहे. मग रस्ता का होत नाही? कारण काय? कोण लक्ष देत नाही, काय नाही. प्रशासनाला हात जोडून विनंती आहे. आज बाई माणसं गाडीवरनं येणार जाणार, मुलं बाळ येणार, शाळेतली पोरं येणार जाणार. हे रस्ता रुंदी झाला पाहिजे. रस्ता एवढं शाळा बी इथं आहे तर माणसाचा जीव धोक्यात घालायचा काय? असं बोलणं नव्हे. हे रस्ता झाला पाहिजे, नाहीतर आंदोलन करणार मी. आत्मध्यान करून घेईन मी या जनतेसाठी, या शेतकऱ्यासाठी. सर्वसामान्य माणूस आहे, भारतातला जबाबदार नागरिक आहे. मला विचारायचं पूर्ण हक आहे. असं जर लोकांचं काय मुलं बाळं नाहीत का? हे रस्ता झाला पाहिजे. बेडग ते बोलवत रस्ता